जे काही बोलल्या ते सगळं तुम्ही ऐकलं असेल. पुन्हा एकदा तुमची निरीक्षणं काय सांगतायत या सगळ्या संदर्भात? नाही, मगाशी मी बोलत होतो की हां. ठाकरे बंधूंची युती झाली होती ठाकरे ब्रँड मजबूत करण्यासाठी आणि हं. त्यामुळे जर काही स्वीकृत सदस्यांमध्ये भेट असेल समजा तर मला वाटतं की ठाकरेंच्या शिवसेनेने हे जाहीर करण्याची आहे की त्या मनसेला काही आपल्यातला वाटा देणार आहेत का. आणि आता सुद्धा सुषमाताईंनी समजा याबाबतच तातडीने खुलासा केला असता की स्वीकृत सदस्यासाठी राज ठाकरे यांनी शिंदेची भेट घेतली असेल तर त्याची काही गरज नाही, आम्ही ती द्यायला त्यांना तयार आहोत असं जर त्यांनी आता लगेच सांगितलं असतं तर कदाचित तिकडची भेट सुद्धा लवकर संपली असते असं मला वाटतं. पण मला असं वाटतं ठीक आहे त्याचा खुलासा नंतर होईल. पण अर्थात सुषमाताई म्हणतात ते बरोबर आहे की वेगवेगळ्या कारणासाठी ही भेट असू शकते. म्हणजे महापालिकेच्या प्रश्नासंदर्भातही असू शकते, प्रश्नासंदर्भात असू शकते किंवा वैयक्तिक स्वरूपाच्या कामकाजासाठी सुद्धा एक उद्योगपती व्यावसायिक हे सुद्धा मित्र असतात आणि त्यांच्याशी संबंधित काही गोष्टींबाबतही ते जाऊन बोलतात. पण बरेच वेळा त्या भेटींना राजकीय रंग येतो हे सुद्धा वास्तव आहे. जे सुषमाताई म्हणाले ते आपल्याला मान्य करावं लागेल. पण या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा प्रश्न येतो तो म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि ज्या पद्धतीचं ते राजकारण करतात त्याचा. राज ठाकरेंनी अशी बेधडकपणे एकनाथ शिंदेंची भेट घेणं आणि त्या संदर्भात कोणतीही माहिती आधी नसणं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पटू शकतं का? उद्धव ठाकरेंना स्वतःला पटू शकतं का? नाही, असं आहे की जसं आता म्हणजे चर्चा मगाशी सुरू होती आणि सुषमा अंधारे म्हणाल तसं राज ठाकरे स्वतंत्र नेते आहेत, त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे आणि त्यांना समजा कोणाची भेट घ्यायची असेल तर कोणाची परवानगी घेण्याची तर अजिबात गरज नाही. हे आपल्याला पहिलं मुख्य म्हणजे मान्य करावं लागेल, त्यात काही वादच नाही. फक्त या भेटीचा तपशील उघड झाल्यानंतर अधिक स्पष्ट होऊ शकतं की हे कशासाठी आहे. पण जी आपण सुरुवातीला चर्चा व्यक्त केली की स्वीकृत सदस्यांसाठी ही जर भेट असेल तर मग त्या बाबतीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनेच आधी अगोदर त्यांची भूमिका स्पष्ट करायला हवी आणि त्यानंतरच मग ही भेट कशासाठी झाली याचा अधिक खुलासा होऊ शकतो. ठीक आहे सर, आभार आपले. आपण सविस्तर विश्लेषण केलं या घडामोडींचं त्यासाठी. भिवंडी महापालिकेमध्ये भाजप किंवा काँग्रेसचा महापौर होण्याची शक्यता आहे. भाजपचा एक